नमस्कार, मी सारिका आणि एस ज्योतिष कट्टा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे। कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल। तर चला, आज आठवड्याचं राशी भविष्य आपण आपल्याच्या आवडीचा कार्यक्रम घेऊन आली आहे मी। आठवड्याचं राशी भविष्य, या राशी भविष्य आपण नावरस नावर बघायचं असतं, पण 40 वर्ष झाली तरी सुद्धा आपल्याला आपलं नावरस नाव माहित नसतं, वेळ माहित नसती, त्यावेळी चालू नावर बघायचं असतं। यामध्ये मी देत असते सोमवारी करायला तुम्हाला एक उपाय, म्हणजे आठवड्याचे जे काही तुम्हाला ग्रहतारे त्रास देणार असतात ते देत नाहीत, त्यासाठी असतं आपला उपाय आणि एंजल नंबर मी 2 देत असते। आठवड्याच्या सुरुवातीला 3 दिवस 4 दिवस 1 नंबर लिहायचा, राहिलेले दिवस 1 नंबर लिहायचा। डाव्या हातावर नंबर लिहायचा असतो, पामवर नाही तर या बाजूला तुम्ही कुठेही नंबर लिहू शकता, म्हणजे त्या ग्रहताऱ्यांची ताकद तुमच्या बरोबर राहते। चला, त्याआधी ज्यांनी राशीची ब्रेसलेट एवढा विश्वास मोठा ठेवून माझ्याकडनं घेतली त्या सगळ्यांचे खूप 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 धन्यवाद। पोटलीवाल्यांसाठी सुद्धा तेवढेच धन्यवाद की हा विश्वास महत्त्वाचा असतो आणि तो विश्वास तुम्ही माझ्यावर ठेवता, त्या विश्वासाला पूर्णपणे पात्र उतरायचं काम मी करत असते। त्यासाठीच मी तयार केली यावर्षी 12 राशींची ब्रेसलेट, पण ती सुद्धा अनोख्या पद्धतीनं। जानेवारी महिन्यापासून कोणते ग्रहदोष तुम्हाला त्रास देणार आहेत तिथून ते डिसेंबर महिन्यापर्यंतचा प्रत्येक ग्रीडचा क्रिस्टल मी एका ठिकाणी घातलेला आहे। भले माझ्या ब्रेसलेटची किंमत जास्त असो, पण काचेचे मणी विकण्यापेक्षा भारीतला क्रिस्टलच ओरिजिनल विकायचा, हीच माझी कायमपासून ब्रँड इज ब्रँड ही तेवढ्यासाठीच आहे की फसवणूक नाही करायची। 4 पैसे कमी नाही तर जास्त असतील, पण पुढच्याची फसवणूक करायची नाही। त्यामुळे थोडेसे माझ्या ब्रेसलेटचे दर बाहेरच्यांपेक्षा जास्त असू शकतात, पण तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाहीये, कारण 10,000 बुकिंग ही चेष्टा नाहीये। ज्यांचे ब्रेसलेट ज्यांच्यापर्यंत पोहोचले आहेत त्यांनी ते व्यवस्थित ठेवा आणि 1 जानेवारीला घालू शकता। आता ब्रेसलेट घालायचा कालावधी ह्याच्या तुम्ही गोष्ट लक्षात घ्या। 42 दिवस, जानेवारी महिना लागल्यापासून 42 दिवसापर्यंत तुम्ही ब्रेसलेट घालू शकता। अजूनही कुणी मागवायचं राहिलं असेल, तुम्हाला हवं असेल, आहे त्याच रेटमध्ये अजूनही तुम्हाला ब्रेसलेट मिळू शकतं, फक्त बुकिंग फास्ट झालं पाहिजे। आता बुकिंग फास्ट म्हणजे काय लक्षात घ्या सगळ्यांनी। 5 मिनिटं मी तुमची घेतेय, पण हे तुमच्या आयुष्यासाठी अतिशय गरजेचं आहे। बुकिंग फास्ट म्हणजे 200-300 रुपये भरून बुकिंग होणार नाही, कारण बुकिंग नंबर एवढे आहेत की 200-300 रुपये नाही बघू शकत मी, की ज्यांचे माझ्याकडे पूर्ण पैसे पे आहेत त्यांना मला आधी देणं भाग पडतं। त्यामुळे संपूर्ण पैशाचं बुकिंग करा। वरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही मला मेसेज करा, किंमत विचारा, तिथे रोज रोज माझे छान छान ऑफरचे स्टेटस असतात ते बघा, म्हणजे तुम्हाला कळेल। प्रत्येक राशीनं वापरावं असं ब्रेसलेट मी तयार केलेलं आहे। प्रत्येक राशीचं ब्रेसलेट हे वेगळं वेगळं आहे। त्या महिन्याच्या 12 महिन्याचा अभ्यासपूर्वक ब्रेसलेट मी बनवलाय। ब्रेसलेट मी आज तागायत कोणालाही दाखवलं नाही, ज्याच्यापाशी पोहोचतंय तेच ब्रेसलेट फक्त बघताय आणि त्यांना पण तेवढंच ते गुपित ठेवावं, म्हणजे आपल्या ऊर्जा खराब होत नाही। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असती, जर आपण एखाद्या क्रिस्टलचा आता ज्या गोष्टी आहेत की त्या गुप्त स्वरूपातच करायच्या असतात, त्याच वेळी आपल्याला त्याचं पुण्य काम त्याचं आपलं चालू होतं, तर त्या प्रकारेच मी केलेलं आहे। तर अजूनही जे राहिलेले आहेत ब्रेसलेट खरेदी करायचे त्यांच्यासाठी अजून वेळ आहे, कारण जरी तुम्हाला जानेवारी महिन्यातले आणि फेब्रुवारी महिन्यातले वरचे दिवस 42 दिवसापर्यंत तुमच्यापर्यंत ब्रेसलेट पोहोचलं तरी सुद्धा तुम्ही ते घेऊ शकता। मागं तुमच्याकडे पैसे नसतील, काही अडचणी असतील तर तुम्ही आज सुद्धा बुक करू शकता। बुकिंग चालू आहे, जोवर माझा मेसेज येत नाही बुकिंग बंद, तोवर बुकिंग चालू आहे, तर तुम्ही बुकिंग करू शकता। पूर्ण पैसे आणि कुरिअर चार्ज भरून बुकिंग करायचं आहे, व्यवस्थित ॲड्रेस द्यायचा आहे, पिनकोड नंबर द्यायचा आहे, म्हणजे तुमच्यापर्यंत ब्रेसलेट व्यवस्थित पोहोचेल। बाकी सगळी माहिती ग्रुपवर असते, तिथं तुम्हाला ज्या दिवशी ग्रुपमध्ये याल पुढची माहिती तिथं मिळेल। आता दुसरी गोष्ट मला सांगायची आहे ती म्हणजे घोड्याची नाल। तर या प्रकारे घोड्याची नाल ही ओरिजिनल काळ्या घोड्याची नाल आहे, की पारखून आणलेली ही आहे, की ती काळ्या घोड्याचीच नाल आहे। तर ही नाल तुम्हाला जर हवी असेल तर याच्यासाठी सुद्धा तुम्ही मला मेसेज करू शकता। 1 सेकंद। तर शनीची ही नाल घरात असणं अतिशय निगेटिव्ह ऊर्जा आपल्या घरातल्या बाहेर टाकतं आणि भरपूर याचं काही काम आहे, याचे व्हिडिओ मी तुम्हाला पुढे दाखवील छोटीशी आशाला। तर याचं बुकिंग करा, किमती सांगितलेल्या आहेत, वरती दिलेल्या नंबरला स्टेटस आहेत, तिथं तुम्ही चेक करू शकता।
त्याचप्रमाणे इव्हल आय सुद्धा वापरणं अतिशय गरजेचं आहे नवीन वर्षासाठी. जुन्याचं काय करायचं काय नाही करायचं या सगळ्याचे व्हिडिओ तुम्हाला छोटेशा अशाला बघायला मिळतील. तर मला खास तुम्हाला इथं ब्रेसलेटसाठी सांगायचं होतं की 12 राशीची ब्रेसलेट प्रत्येकानं वापरा. मीन, कुंभ, मकर, मेष, मिथुन, कन्या, कर्क या 8 राशींनी तर ब्रेसलेट वापरा. कारण यांचा काळ थोडासा एक तर 4 राशींची 7.5 आहे. मेषला नवीन सुरुवात होत आहे आणि बाकींना कुठेतरी गुरु कुठेतरी राहूची दशा वगैरे चालू आहे. सगळ्यांनीच वापरा पण त्यातल्या त्यात या राशींनी जरूर ब्रेसलेट वापरा. चला बस करूया आपली बडबड आणि चालू करूया आपलं राशी भविष्य. काय म्हणत आहेत तुमचे ग्रह सितारे हे आपण बघूया. पहिली ओम साईराम. पहिली रास आहे ती म्हणजे मेष रास. तर मेष राशीला 7.5चे वेध लागलेले आहेत. थोडं फार तुमचं मन डामाडौल व्हायला सुरुवात झालेली आहे कारण शनीची पहिली 2.5 वर्ष असतात ती हा भाग असतात. त्याच्यामुळं मानसिक तणाव, मानसिक आजार किंवा अतिविचार करणं, निगेटिव्ह विचार करणं या गोष्टींना तुमची सुरुवात झालेली असेल. आता त्याच्यावरच आपल्याला जय मिळवायचा आहे. अख्ख्या 7.5 भर मी तुमच्या सोबत आहे. सांगेल तसे उपाय करत राहा. म्हणजे बघा कमेंट करा की 7.5 मधली आत्ता जी आपली वर्ष गेली ती कशी गेली ते. जर उपाय केले आणि जर तुमची कर्म चांगली असतील तर कर्मफलदाता शनी आपल्याला काहीही वाईट शिक्षा देत नाही. आपली कर्म वाईट असतातच. प्रत्येकाची काही ना काही कर्म वाईट असतात. त्यावेळी त्याला येऊन दुरून लगेच निघून जातात. आणि या सगळ्यासाठी गरजेचं आहे की 7.5 जरी आहे मेष राशीला तरी चेहऱ्यावरची स्माईल जाऊ देऊ नका. म्हणजे युनिवर्स तुमच्याकडे 7.5 पेक्षा सुद्धा स्माईल म्हणजे खुशी आपोआप तुमच्यापर्यंत येईल. या महिन्यामध्ये या आठवड्यामध्ये कोणत्याही व्यवहाराची घाई करू नका. कारण शनी महाराजांना पुढं तुम्हाला काय त्रास द्यायचा आहे तो या आठवड्यामध्ये ते सुरुवात करू शकतात. त्यामुळे मोठी प्रॉपर्टी खरेदी करायची असेल किंवा कुणाशी व्यवसायाची डील करायची असेल तर थोडं थांबा. पुढच्या आठवड्यामध्ये किंवा जानेवारी महिन्यामध्ये ही कामं तुम्ही करू शकता. आत्ता तुर्तास ही कामं तुम्हाला लांबवता आली तर लांबवा. ज्यांचं बँकेची कामं अडकलेली होती कुठेतरी कर्ज मिळण्यासाठी किंवा अजून काय तर ती कामं या आठवड्यामध्ये पूर्णत्वाला तुमची जाणार आहेत. विद्यार्थी वर्ग अभ्यासामध्ये मन आता डामाडौल व्हायला सुरुवात होणार आहे कारण शनी महाराज मुलांना सुद्धा त्रास देणार आहेत. मेष राशीच्या मुलांना छोटी मुलं असतील तर आपण ब्रेसलेट घालू शकत नाही. त्यासाठी सरस्वती पेंडल आणि सरस्वती क्रिस्टल या 2 गोष्टी मेष राशीच्या मुलांना सुद्धा वापरणं अतिशय गरजेचं आहे. आणि जी मुलं मोठ्या परीक्षांना बसलेली आहेत, नेटच्या परीक्षा असतील, नोकरीचं काही चालू असेल, त्यांनी ग्रीन जेट ब्रेसलेट घालणं अतिशय उत्तम आहे. प्रत्येकानं सरस्वतीची उपासना आणि गणपतीची उपासना करायला सुरुवात करा. म्हणजे तुमच्या करिअरमध्ये पुढे जाऊन 7.5 मध्ये काही प्रॉब्लेम येणार नाहीत. या सगळ्याचा विचार ह्या आठवड्यात करणं अतिशय गरजेचं आहे. जीवनामध्ये थोडंसं आपल्या अघटित घटना घडत आहेत, डामाडौल होत आहे तर त्यासाठी मेडिटेशन सारखा दुसरा तुम्हाला कोणताही उपाय नाही. त्यामुळे डोकं शांत ठेवा, तोंड शांत ठेवा आणि मेडिटेशन करा. जेवढा या आठवडाभर मौन बाळगता येईल तेवढं बाळगा. म्हणजे कोणाशी काही वादविवाद होणार नाहीत. नाहीतर थोडासा वाद सुद्धा या पुढचा मेष राशीचा कोर्ट कचेऱ्या, पोलीस वगैरे या संदर्भांकडे जाऊ शकतो. त्यामुळं असं काही करू नका. प्रेम संबंध, वैवाहिक जीवन हे प्रेममय राहणार आहे. त्यामध्ये काहीही होणार नाही. तुमचा नंबर आहे 5 आणि 6. 5 आणि 6 हे एकच एंजल नंबर आहे. तो तुम्ही वापरू शकता. काय करायचं आहे तुम्हाला? सोमवारच्या दिवशी कडुलिंबाची पानं बघा, त्याच्यामध्ये बुधग्रह येणार आहे तुमचा. कडुलिंबाची पानं ही तुम्हाला जी काही जमतील तेवढी 11 पानं महादेवाच्या पिंडीवर व्हायची आहेत. तुम्हाला घरात व्हा, देवळात व्हा. शक्यतो सगळे उपाय देवळात करत जा आणि पाण्याबरोबर व्हा. पाण्यामध्ये टाका आणि पाणी त्यांच्यावर अर्पण करा. हा उपाय तुमच्यासाठी बेस्ट आहे. हाच उपाय अजूनही तुम्ही करा म्हणजे युनिवर्स तुम्हाला साथ देईल. चला, ओम साईराम. पुढची रास आहे वृषभ रास. वृषभ राशीला काय होत आहे तर वृषभ राशीनं थंडी गारठ्याची, तब्येतीची काळजी घ्यावी. अन्यथा सर्दी, खोकला, दमा,
बीपी, शुगर हे जी माणसं आहेत यांच्या तब्येती बिघडू शकतात. म्हणून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी. प्रेम, वैवाहिक जीवन, व्यापार हे सगळं व्यवस्थित चालणार आहे. पैसा येत राहणार आहे, व्यापार होत राहणार आहे, प्रेम चांगल्या प्रकारे चालणार आहे, वैवाहिक जीवन चांगल्या प्रकारे चालू राहणार आहे. इथं कुठल्याही प्रकारच्या अडचणी आहेत त्या आपल्या शारीरिक, त्याच्याकडे सगळ्यात जास्त लक्ष द्यायचं आहे. थोडासा अनाठाई खर्च कुणासाठी तरी होऊ शकतो या आठवड्यामध्ये. आपल्याला जर त्याच्यावर कंट्रोल करता आलं तर जरूर करा, नाही तर तो पैशाला काही कमी पडणार नाहीये. विद्यार्थी वर्गांनी वृषभ राशीच्या सुद्धा कुणाचे पैसे अडकलेले असतील, कोणाला आजार असतील, तर या लोकांनी थोडक्यामध्येच ब्रेसलेट राशी घालून घ्या. म्हणजे पुढे जाऊन तुम्हाला त्या मोठ्या मोठ्या आजारांना तोंड द्यावं लागणार नाही. थोडक्यात आहे तर थोडक्यात राहू द्या, नाही तर जवळजवळ 6वा-7वा महिना येऊस्तोवर काहीतरी हॉस्पिटलमध्ये राहणं वगैरे या गोष्टी घडू शकतात. त्याच्याऐवजी तुम्ही आत्ताच ब्रेसलेट वापरलेलं चांगलं आहे. विद्यार्थी वर्गाला झोप कमी करा. विद्यार्थी वर्गानं झोप कमी करा. अजूनही तुम्ही सरस्वती क्रिस्टल वापरत नसाल, सरस्वती पेंडल वापरत नसाल तर ते जरूर वापरा. विद्यार्थी वर्ग जो मोठा आहे, नेटच्या परीक्षांना किंवा मोठ्या मोठ्या परीक्षांना बसलेला आहे, 10वी आहे, 12वी आहे, या सगळ्यांकडं सरस्वती क्रिस्टल, ग्रीन जेड ब्रेसलेट, राशीचं ब्रेसलेट या गोष्टी आहेत का याची तुम्ही खात्री करून घ्या. नसेल तर जरूर घ्या. तुमचा एंजल नंबर आहे 7 आणि 8. काय करायचं आहे तुम्हाला, तर उपाय हाच करायचा आहे तुम्हाला की महादेवाच्या पिंडीवर 11 पिवळी फुलं, 11 झेंडूची पिवळी फुलं नेऊन अर्पण करायची आहेत. लोटाभर पाणी घालायचं आहे आणि महादेवाकडनं आपल्या तब्येतीसाठी गाऱ्हाणं करायचं त्यांच्या पुढं आणि सांगायचं की माझी तब्येत ही व्यवस्थित राहू दे म्हणून. चला, ओम साईराम. पुढची रास आहे मिथुन रास. तर मिथुन राशीला व्यायामाची जास्त गरज आहे शरीरासाठी तुमच्या, नाही तर शरीरामध्ये काही ना काहीतरी बदल होऊन आजारपण येण्याची थोडीशी शक्यता आहे. त्यामुळे व्यायामाकडं, खानपानाकडं जास्त लक्ष द्या. व्यवस्थित खा, संपूर्ण आहार घ्या, नाहीतर अशक्तपणा येऊ शकतो आणि जास्त खाल्लं तर डायजेशन बिघडू शकतं. त्याच्यामुळे या दोन्ही गोष्टीची काळजी घेणं आणि व्यायाम करणं, खाण्यावर नियंत्रण ठेवणं हे मिथुन राशीचं सगळ्यात पहिली गरज आहे. आता धंदा, व्यापार, प्रेम यामध्ये कोणत्याही प्रकारच्या अडचणी येणार नाहीत. पैसा हवा तेवढा येत राहील, मुबलक नसला तरी हवा तेवढा येत राहील या आठवड्यामध्ये. पण लोक तुमच्यावर नाराज होतील अशी कोणतीही कामं करू नका. अर्थातच तोंड सोडून बोलू नका. डोकं शांत ठेवा, म्हणजे व्यापार धंदा पण नीट राहील, घर पण नीट राहील, पैसा पण येत राहील आणि तब्येत पण नीट राहील. मिथुन राशीच्या लोकांना सुद्धा अतिशय ब्रेसलेट वापरायची गरज आहे. 12 ब्रेसलेटांपैकी माझ्या आवडीचं ब्रेसलेट घडलं आहे ते म्हणजे मिथुन राशीचं. अतिशय सुंदर ब्रेसलेट आहे मिथुन राशीचं. माझी जर रास मिथुन असती ना तर मी त्याला सोडलंच नसतं. इतकं सगळ्यात माझ्या आवडीचं ब्रेसलेट तयार झालंय ते मिथुन राशीचं. जरूर वापरा मिथुन राशीनं ब्रेसलेट, जरूर वापरा. तर चला, तुमचा एंजल नंबर येत आहे तो म्हणजे 3 आणि 4 हे एंजल नंबर आपल्याला वापरायचे आहेत आणि गुळ महादेवाला नेऊन ठेवायचा आहे. तर मिथुन राशीनं सुद्धा सुरुवात करा आत्तापासूनच की 2025 साली आपल्याला कसं वागायचंय. व्हिडिओच्या शेवटी मी थोडीशी माहिती देणार आहे किंवा सारिका लाईफस्टाईलला आणि इथं रोजचे व्हिडिओ येणार आहेत की मंगळाच्या स्थानी आपल्याला कसं वागायचं आहे. त्यामुळे व्हिडिओ सगळे बघत राहा. ओम साईराम. पुढची रास आहे कर्क रास. तर कर्क राशीला मगाशी पण मी सांगितलं कर्क राशीनं ब्रेसलेट घेणं गरजेचं आहे. कारण 25च्या पुढचे जे आहे, 25च्या पुढचे 40च्या पुढचे 2 अंक तुमच्यासाठी अतिशय महत्वाचे आहेत. ते म्हणजे नशीब चमकवणारं साल येणार आहे तुमच्यासाठी 2025. त्यामुळे ब्रेसलेट घालणं हे गरजेचं आहे. तर
या आठवड्यामध्ये तुमच्या कामाची वाहवा होईल. तुम्ही जे काही केलं असेल त्याच्याबद्दल शाबासकी तुम्हाला मिळेल, प्रमोशन मिळेल, बदली होऊ शकते, मनासारखी नोकरी लागू शकते. सगळेच ग्रह सितारे यावेळी तुमच्या या आठवड्यात तुमच्या बाजूचे आहेत. सगळ्यात जास्त मार्क कुणाला आहेत या आठवड्याला तर कर्क राशीलाच आहेत, कारण सगळेच ग्रह सितारे तुमच्यापाशी छान आहेत. लोकांमध्ये तुम्ही चमकू शकता, तुमच्या बोलण्यावर प्रभुत्व मिळवू शकता. अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा शाबासकी मिळू शकते. असा हा तुमचा आठवडा आहे. एंजल नंबर वापरायचे आहेत तुम्ही 2 आणि 7. हे एंजल नंबर तुमच्यासाठी योग्य आहेत. उपाय काय करायचा आहे तर इथं गरज आहे बुध ग्रहाची, म्हणून गणपती बाप्पाला मंगळवारच्या दिवशी दुर्वा आणि जास्वंदीचं फूल आणि गुळाचा नैवेद्य नेऊन दाखवायचा आहे. आपण खायचा नाहीये, तिथंच ठेवायचा आहे, एवढं लक्षात ठेवा. चला, ओम साईराम. पुढची रास आहे सिंह रास. सिंह राशीनं सुद्धा जरूर ब्रेसलेट वापरा. मरो या मारो अशी कंडिशन त्यांच्या रागाची पण असते आणि त्यांची पण आहे. स्वतः मानसिक स्थिती सिंह राशीची बिलकुल व्यवस्थित नाहीये. त्यामुळे सिंह राशीच्या ब्रेसलेटमध्ये जो मानसिकता तुमची बदलण्यासाठी जो आहे क्रिस्टल आपला, तो फार चार लावणारे तुमच्या 2025 आलेला. त्यामुळं ब्रेसलेट वापरणं गरजेचं आहे. त्यामुळे जरूर बुक करा ब्रेसलेट. तर पैसा आत्ता कमी पडतोय तुम्हाला, ठीक आहे, आत्ता कमी पडतोय, कमी नाही पडत आहे, येतोय, पण तो वायफळ प्रमाणात जातोय. पण हीच गोष्ट 2025 साली पालटणार आहे. पैसा तुमच्याकडे यायला सुरुवात करणार आहे. त्यासाठी तुमचं कंट्रोल पाहिजे तुमच्या रागावर. तर काम कराल, कामात आळस करू नका, काम करा, म्हणजे हा आठवडा पण तुमचा चांगला जाईल. आळस केलात तर हा आठवडा तुमचा व्यवस्थित निघणार नाही. त्यामुळे आठवडा अजिबात करू नका. स्वतःच्या वाणीवर कंट्रोल ठेवा, नाहीतर जवळच्या नात्यांना त्रास होऊ शकतो, एवढं लक्षात ठेवा. थोडीशी आजारपण तोंडवर काढणार आहेत या आठवड्यासाठी. त्यामुळे थोडक्यातच डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या, उपाय पण करा, म्हणजे एखाद्या वेळेस ते आजारपण येणार पण नाही तुमच्यापाशी. विद्यार्थी वर्ग, अभ्यासात लक्ष लागेल, पण एक मैत्री कायमच सिंह राशीची स्त्री असो, पुरुष असो, मुलगा असो अगर मुलगी असो, यांना मैत्री बिघडवते. त्यामुळं मित्र जर एखादा तुम्हाला त्रास देत असेल, मैत्रीण त्रास देत असेल, तर त्यापासून थोडंसं लांब होऊन आपल्या अभ्यासामध्ये लक्ष घाला. सरस्वती पेंडल, सरस्वती क्रिस्टल आपल्याजवळ नसेल तर जरूर वापरा. सिंह राशीची मुलामुलींनी सुद्धा आणि सिंह राशीच्या व्यक्तींनी सुद्धा अतिशय गरजेचं आहे. तुमचा एंजल नंबर आहे 3 आणि 5. हा एंजल नंबर तुम्ही वापरायचा आहे. काय करायचं आहे तुम्हाला तर आता आपल्यावर जे आजारपण येत आहेत किंवा काय येत आहेत ह्याच्यासाठी मारुती रायाला जिलबी अथवा बुंदीचे लाडू ह्याचा नैवेद्य दाखवा आणि त्याच्यापासून मंगळवारच्या दिवशी करा उपाय. आणि तिथून बाहेर आल्यावर ते लाडू तिथल्याच लोकांना वाटून टाका. थोडीशी चिल्लर दान करा, चिल्लर दान करा, म्हणजे तुमचा हा आठवडा व्यवस्थित जाईल. चला, पुढची रास येत आहे ओम साईराम, कन्या रास. तर कन्या राशीला काय होईल हे आता आपण पाहूया. कन्या राशीला थोडासा चोरी या गोष्टीपासून त्रास होऊ शकतो या आठवड्यामध्ये. सावध राहा भामट्या चोरांपासून की जी बाहेर येत आहेत विक्रीला आणि काहीतरी करून आपल्याकडनं ते पैसे काढून घेत आहेत किंवा काही अशा घटना तुमच्या बाबतीत घडतील की सेकंदात कुणीतरी फसवलं आपल्याला आणि निघून गेलं, असं नंतर तुमचे डोळे उघडतील कन्या राशीवाल्यांनी. तर या गोष्टीपासून अतिशय सावध राहा. फेरीवाल्यांपासून सावध राहा. कुठं अजून काय असतं त्या सगळ्या गोष्टींपासून सावध राहा. एवढं सगळं सावध राहून सुद्धा काही ना काहीतरी घडू शकतं, म्हणूनच आपल्याला उपाय करायचा आहे. मन उदास राहिलं तर थोडंसं गाणी ऐका, वाचन करा, या गोष्टी करा. थोडंसं मनाला आता प्रसन्न करण्याची वेळ आलेली आहे तुमची, कारण सारखंच जर तुम्ही डिप्रेशनमध्ये जगलात तर मग जगण्याचा आनंद तुम्ही कधी घेणार. म्हणून मेडिटेशन करा, एखादा योगा क्लास लावा. तेही शक्य नसेल तुम्हाला तर देवळात जाऊन बसत जा. काही ना काहीतरी करा. सारखं एकटं बसून विचार करू नका. विचार करून कर्ज फिटणार नाहीये, तर काम करून कर्ज फिटणार आहे. या गोष्टीचा कन्या राशीनं थोडासा पोटाची काळजी घ्या, म्हणजे व्यवस्थित आहार घ्या, बाहेरचं खाऊ नका, नाहीतर डॉक्टरांची भर करायची वेळ तुमच्यावर येऊ शकते.
उपाय काय करायचा आहे? कन्या राशीचा नंबर काय आहे? तर कन्या राशीचा नंबर आहे 4 आणि 2, म्हणजे 2 नंबर वापरल्यावर तुमची मानसिकता थोडीशी शांत होईल, त्यामुळे 4 आणि 2 हे तुम्ही नंबर वापरू शकता. हरभऱ्याची डाळ आणि गूळ दत्त महाराजांच्या देवळामध्ये नेऊन ठेवू शकता. आता दत्त महाराज म्हणजे स्वामी का काय ते तुमचं तुम्ही ठरवा, की तुम्हाला माझं शास्त्राने सांगितले दत्त महाराजांच्या देवळात नेऊन ठेवा. आता ह्याच्या पुढं काय करायचं हे तुम्ही ठरवा. हा उपाय तुमच्यासाठी अतिशय योग्य आहे आणि ब्रेसलेट राशीचं जरूर वापरा. या इथं दिलेल्या नंबरवरती माझ्याशी कॉन्टॅक्ट करा, मी तिथं तुम्हाला सारी माहिती सांगेल. ओम साईराम. पुढची रास आहे तूळ रास. तर तूळ राशीला 2025 साल तर चांगलं आहेच, पण त्याची सुरुवात आत्ता होणार आहे. की या आठवड्यामध्ये जी कामं मागच्या आठवड्यामध्ये केली, त्याच्या मागच्या आठवड्यामध्ये केली, त्याचा काही रिस्पॉन्स मिळाला नाही, तो रिस्पॉन्स या आठवड्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे बल्ले बल्ले आहे. अजिबात कुठल्याही प्रकारचं टेन्शन घ्यायचं काम नाहीये. मस्तपैकी हा आठवडा तुमचा जाणार आहे. कुठल्याही गोष्टीचा जास्त विचार करू नका. काहीतरी थोडंसं घडलं आणि त्याचा 10 वेळा विचार करत बसू नका, नाहीतर मग डिप्रेशनमध्ये हा आठवडा जाईल नुसताच विचार करत बसण्यात. ग्रह तारे सगळं चांगलं आहे, त्याप्रमाणे आपण वागायचंय. मी सांगितलंय उत्साही राहा, तर उत्साही राहा. म्हणजे बघा तुम्हाला काय त्याच्यामध्ये मस्त मस्त सगळ्या गोष्टी तुमच्या घडत बसतील. आराम करा, पण थोडक्यात करा. स्त्रिया असतील तर दुपारचं झोपून राहणं या गोष्टी तुमच्या तब्येतीसाठी पुढे जाऊन हानिकारक ठरतील, तर या गोष्टी तुम्ही या आठवड्यातच टाळा. कशाचीही घाई करू नका. सोनं घ्यायचे असू दे, इन्शुरन्स घ्यायचे असू दे, अजून काही असू दे, कशाची घाई करू नका. या आठवड्यामध्ये आपल्याला काही काम करायचं नाही, पुढच्या आठवड्यामध्ये हे काम करायचंय, एवढं लक्षात ठेवा. तुमचा एंजल नंबर आहे 1 आणि 8. या दोन्ही नंबर तुम्ही वापरायचे आहेत. काय करायचं आहे तर आठवडाभर घराच्या आधी घरातनं निघायच्या आधी जे आपलं गुलाबजल असतं त्याच्यामध्ये आपलं अनामिका रिंग फिंगर उजव्या हाताची बुडवायची आहे आणि तो टिळक इथं लावायचा आहे. गुलाबाचं पाणी आहे, दिसणार नाहीये, पण ते काम बरोबर करणार आहे तुमचं आठवडाभर. त्यामुळे स्त्री पुरुष लहान मुलं सगळ्यांनी हा उपाय करा. ओम साईराम. पुढची रास आहे वृश्चिक रास. तर वृश्चिक राशीला एक सेकंद, सॉरी, वृश्चिक राशीला जोडीदाराशी थोडंसं पटवून घ्यायची वेळ आहे. बरेच आठवडे मी तुम्हाला हे सांगत आहे की जोडीदारामधल्या ज्या तुमच्या कुरकुर चालू आहे, भांडणं चालू आहे, ते कुठेतरी थांबवण्यासाठी वृश्चिक राशीला माघार घेणं अतिशय गरजेचं आहे. नाही तर मग पुढे जाऊन काहीतरी अघटित घटना घडू शकतात. त्यामुळे वृश्चिक राशीच्या माणसांनी जोडीदाराबरोबर प्रेमामध्ये, अगर पार्टनरशिपमध्ये कुठंही तुम्हाला जर थोडासा त्रास होत असेल तर थोडी माघार तुम्ही घेतली तर सगळं चांगलं होईल. मेहनत भरपूर कराल, त्याचा तब्येतीवर काही अपाय होऊ देऊ नका. आरामही करा, मेहनतही करा, खुशही राहा, आयुष्याचा आनंदही घ्या. या सगळ्या गोष्टी या आठवड्यामध्ये तुम्हाला गरजेच्या आहेत. नाहीतर मन विचलित होईल. कामं ना ऑफिसची नीट होणार, ना व्यापारातली नीट होणार, ना घरची नीट होणार आणि आठवडा असाच निघून जाईल चिडचिड करण्यामध्ये. तर हे करू नका आणि आपली चिडचिड होऊ नाही, आपलं काही आपल्याला अपाय होऊ नाही म्हणून मारुती रायांच्या देवळामध्ये जाऊन या वेळेला त्यांना जिलेबी अगर बुंदीचा लाडू मंगळवारच्या दिवशी नैवेद्य दाखवा आणि तिथनं बाहेर लाडू आणून ते बाहेर बसलेल्या गरिबांना वाटून टाका. ज्यांना लाडू शक्य नसतील आणि कर्ज आहेत, वृश्चिक राशीच्या डोक्यावर बऱ्यापैकी कर्ज निघणार आहेत. एक माझा अंदाज मी तुम्हाला सांगते की बऱ्यापैकी कर्ज वृश्चिक राशीच्या पुरुष किंवा स्त्रियांवर असणार आहेत. त्यांनी मसुराची डाळ यांच्यापाशी न्या, मारुतीरायांच्या पावलापाशी न्या, पावशेर न्या, 1 किलो न्या, काय तुमची परिस्थिती असेल त्याप्रमाणे न्या. तो अगदी मुठभर नेली असं करू नका, कमीत कमी पावशेर तरी न्या, म्हणजे तुम्हाला कर्जातनं मुक्ती होण्यासाठी मदत होईल. मारुतीरायांच्या पायाला लावा, आणवणी विनवणी करा की माझं हे कर्जाचा डोंगर माझ्यावरनं कमी होऊ दे, यासाठी मी हा उपाय करत आहे. आणि बाहेर एखाद्या गरीबाला
ती गरीबच असावा. आपल्या घरामध्ये ज्या ताई काम करतात धुणं भांडी वगैरे त्यांना देऊ नका, तर बाहेर बसलेले जे गरीब लोक असतात त्यांनाच ती मसुराची डाळ द्या. म्हणजे कर्ज बाजारातनं मुक्ती व्हायला थोडीशी मदत होईल आणि मग तुमचं आरोग्य पण सुधारेल आणि तुमची कामं पण सुधारतील. वृश्चिक रास झाली, आता आहे धनुरास. तर धनुराशीनं काय करायचं आहे हे लक्षात घ्या. धनुराशीनं मन सुधरवायचंच काम करत नाहीये. धनुराशीच्या किती कुंडल्या काढल्या तरी तेच येत आहे की तुम्ही तुमचं मन सुधरवायचा प्रयत्नच करत नाहीये. तुम्ही तुमच्या ज्या 7.5 जीवन होतं, 7.5 संपूर्ण वर्ष झालं तरी पण तुम्ही अजून त्याच मध्ये घोळत आहात. तर असं करू नका. त्यासाठी तुम्हाला गरज आहे राशीचं ब्रेसलेट वापरायची. त्यावेळी तुमचा हा आठवडा हे वर्ष 2025 चांगलं जाणार आहे. त्यामुळं अभ्यासातली मुलं असतील तर सरस्वती क्रिस्टल, तुमच्याकडे तेवढे पैसे नसतील तर सरस्वती पेंडल ते तरी जरूर घेतलंच पाहिजे. आणि मोठ्या लोकांनी राशीचं ब्रेसलेट, मोठ्या परीक्षेला बसणाऱ्या मुलांनी क्रिस्टल किंवा राशीचं ग्रीन जेटचं ब्रेसलेट हे जरूर जवळ बाळगा. ज्यांची परिस्थिती आहे ना त्यांनी जरूर बाळगा, नाहीये त्यांनी उपाय करा. तर हे सोडा. धनुराशीनं थोडासा जो अहमपणा आहे तुमच्यामध्ये तो सोडा, तरच तुम्हाला हे वर्ष सुद्धा चांगलं जाणार आहे. तिथंच घोटमळत बसलात तर मग जग पुढे निघून जाईल आणि तुम्ही तिथंच राहाल. हे होऊ देऊ नका. तर या गोष्टीला कामात वेळ घालवा, वेळ वाया घालवू नका. फालतू विचारांमध्ये, निगेटिव्ह विचारांमध्ये दिवसभर घोळत राहायचं आणि त्याच्यात निष्पन्न काहीच नाही व्हायचं, पण संध्याकाळी डोकं दुखायला लागणार हे मात्र नक्की आहे. आणि त्याच्यासाठी गोळी खाऊन आरोग्य बिघडावं लागणार. तर विचार थांबवा, निगेटिव्ह विचार थांबवा. त्यासाठी गरज आहे ब्रेसलेटची, त्यासाठी गरज आहे स्वतः थोडंसं मोटिवेट व्हायची. म्हणजे या गोष्टींपासून तुम्ही पूर्णपणे मोकळे व्हाल. आणि ब्रेसलेट जोड, खडी साखर घालून पाणी, शुक्र पण मजबूत व्हायला पाहिजे. पैशाच्या अडचणी, कर्जाच्या अडचणी, मला सगळं माहिती आहे धनुराशीला काय काय आहे. त्यामुळं खडी साखर घालून महादेवांना सोमवारच्या दिवशी पाणी जरूर घाला. नंबर आहे तुमचा 4 आणि 1. चला, पुढची रास आली मकर रास. तर मकर राशीला सुद्धा ब्रेसलेट शनीचं घाला, राशीचं घाला. अतिशय गरज आहे या गोष्टींची. त्यावेळी 2025 साल आपलं चांगलं जाणार आहे. मकर राशीला या आठवड्यामध्ये कामं मिळणार आहे. ज्या कामं मिळत नव्हती मागच्या आठवड्यामध्ये ते नाही घडणार आहे. तर कामं मिळणार आहेत, पण त्याच्यामध्ये तुम्हाला कळलं पाहिजे, तुमच्या लक्षात आलं पाहिजे की चला काहीच नाही त्यापेक्षा बरं, असं धरून एखादं काम तुम्ही धरलं पाहिजे. ज्यांना काम नाहीये त्या लोकांनी त्याच्यातनंच तुम्ही पुढं जाऊ शकता. तर त्यामुळं जरूर काम नाहीये त्या लोकांनी जे काही काम येईल ते करायला सुरुवात करा, म्हणजे पुढे जाऊन तुम्हाला मोठाली कामं मिळू शकतात. मकर राशीची 7.5 आहे. जाता जाता तुम्हाला सगळं काही चांगलंच देणार आहेत शनी महाराज. थोडीशी परीक्षा आहे ही, म्हणूनच छोटी नोकरी धरा, त्यातनंच तुम्हाला मोठी नोकरी सुद्धा मिळणार आहे. छोटी छोटी जी कामं येत आहेत ती करा, त्यातनंच तुमचा 7.5 संपताचा काळ मकर राशीचा अतिशय सुंदर आहे. त्यामुळे थोडंसं आता राहिलंय तेवढं भोगा. वाईट सवयी लावणारे मित्र यांच्यापासून सावध राहा. वाईट सवयी लावणाऱ्या मैत्रिणी यांच्यापासून सावध राहा. हे मात्र अतिशय महत्त्वाचं आहे. मकर राशीला निद्रा नाश होऊ शकतो, झोप येऊ शकत नाही, पण त्यासाठी मेडिटेशन करणं गरजेचं आहे. म्हणजे झोप लागेल आणि विचार कमी करणं, मोबाईलपासून थोडंसं लांब राहणं, या सगळ्या जर गोष्टी करत गेल्या तर झोप शांत होईल. झोप शांत झाली की विचार थांबतील, विचार थांबले की कामाकडे लक्ष लागेल आणि सगळं आपलं व्यवस्थित होईल. तर उपाय, उशाखाली तुम्हाला जो झोपण्याचा त्रास आहे त्यासाठी उशाखाली जी आपली काळी वेलची असते मसाल्याची, ती काळी एक वेलची ठेवून रोज झोपू शकता. ती वेलची तुम्ही 8 दिवस वापरू शकता. अन्यथा ती वेलची नसेल तर लसणाची 1 कळी उलगडून म्हणजे साल काढून ती डोक्याखाली रोज उशाखाली ठेवायची. निगेटिव्ह एनर्जी पण ती सगळी खेचून घेईल. जे काही तुमच्या जीवनामध्ये वाईट गोष्टी चालू आहेत त्या पण खेचून घेतील. सकाळी उठलं की ती लसणाची पुडी घराच्या बाहेर फेकून द्यायची, डस्टबिनमध्ये टाकून दिली तरी चालेल. वेलची वापरणार असाल तर तीच वेलची नीट ठेवा किंवा उशी तुमची तुम्हाला ठेवा आणि त्यामध्ये ठेवा. पुढच्या आठवड्यामध्ये ती वेलची पाण्यात किंवा झाडाखाली सोडून द्या. हा उपाय तुमच्यासाठी
योग्य आहे. नंबर आहे तुमचा 9 आणि 1. तर हे 2 नंबर वापरायचे आहेत, म्हणजे नोकरीच्या ज्या अडचणी आहेत त्या सगळ्या दूर होणार आहेत. आता रास आहे कुंभ. कुंभ राशीनं काय करायचं आहे, कसा जाणार आहे तुमचा 7.7तला हा आठवडा, हे आता आपण बघूया. कुंभ राशीला राशी ब्रेसलेट वापरायची अतिशय गरज आहे. मग तुम्ही राशी ब्रेसलेट वापरा, अगर शनीचं ब्रेसलेट वापरा. राशी ब्रेसलेट वापरलं तर वर्ष चांगलं जाईल, शनी ब्रेसलेट वापरलं तर शनीची 7.7 तुम्हाला कमी जाणवेल. या गोष्टीपैकी काही तुम्ही वापरू शकता. त्याचप्रमाणे 7.7 अडकलेले विद्यार्थी लोक कुंभ राशीची सरस्वती क्रिस्टल जवळ आहे का, वय वर्ष 16च्या पुढे असेल तर तुम्ही राशीचं पण ब्रेसलेट वापरू शकता, शनीचं ब्रेसलेट वापरू शकता. या सगळ्या गोष्टी सरस्वती क्रिस्टल, अभ्यासाकडे लक्ष लागण्यासाठी सरस्वती क्रिस्टल हा मुलांसाठी, ग्रीन जेड ब्रेसलेट हे विद्यार्थी वर्गासाठी अतिशय गरजेचं आहे. हे होतंय ना, का होतं असं मला पण माहित नाहीये, पण होतंय. चला घ्या ऍडजस्ट करून. तर या सगळ्या वस्तू वापरणं अतिशय गरजेचं आहे तुम्हाला. शनिवारी काही खरेदीचा योग येईल मुद्दाम, म्हणजे शनी महाराज ही परीक्षा बघणार की त्या दिवशीच तुम्हाला लोखंडी कढई घेऊ वाटणार, लोखंडी उलथणं घेऊ वाटणार, अजून काय घेऊ वाटणार. तर शनिवारी सगळ्याच खरेद्या टाळा. फक्त शनी महाराजांना जाऊन त्यांच्याकडे न बघता त्यांना नमस्कार करून या. काय तुमच्याकडे जी रुईची पानाची माळ मिळत असेल, तेल मिळत असेल, जे काही असेल ते करा. शनी महाराजांच्या डोळ्यामध्ये बघायची चूक कुणी करू नका. पाया डोकं पहिलं खाली घाला, पायावर त्यांच्या तेल घाला आणि या. दृष्टीला दृष्टी मिळवण्याचं काम जे कुणी करेल त्याची 7.7तले राहिलेले दिवस हे बोलायला नको असे जातील. त्याच्यामुळे हे काम करू नका. त्याचप्रमाणे जेवण व्यवस्थित ठेवा. आणि 2025 अजून आपल्याला 7.7चं वर्ष येणार आहे. त्यासाठी आत्ता शेवटच्या आठवड्यामध्ये स्वतःला शिस्त लावून घ्या प्रत्येक गोष्टीची, म्हणजे पुढे जाऊन शिस्तप्रिय लोक जी असतील, जी 9 नंबर किंवा मंगळाला जी गती लागते त्या गतीनं जे चालतील त्यांचंच यावर्षी छानपैकी चालणार आहे. आळशी लोक मात्र मागं पडणार आहेत, हे लक्षात ठेवा. उपाय काय करायचा आहे, नंबर काय वापरायचा आहे, तर नंबर वापरायचा आहे 8 आणि 6. उपाय काय करायचा आहे, तर सगळे दिवस 7च्या 7 दिवस केशरची काडी ही गुलाबजलामध्ये थोडीशी करून आपल्या स्वतःच्या कपाळी लावून नंतरच घराबाहेर पडायचं आहे. मोबाईलला काय होतंय मलाच कळत नाहीये. नंतरच घराबाहेर पडायचं आहे. या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. हाच तुमचा उपाय आहे खास करून. आणि ब्रेसलेट वापरणे. शेवटची रास आहे मीन रास. मीन राशीला चांगले दिवस येणार आहेत. 7.7 चालू असून सुद्धा चांगले दिवस त्यांना येणार आहेत. पण यासाठी गरज आहे जे आळस करतात त्यांनी आळस सोडायची. कारण मंगळाला आळस पसंत नाही, तो धावता ग्रह आहे. त्याच्यामुळं आपण त्याच्याबरोबर जेवढं धावू, जेवढं काम करू तेवढं आपण कमवू, हे लक्षात ठेवा. 7.7 चालू असताना सुद्धा मीन रास करोडपती होऊ शकते असे ग्रह सितारे आहेत. पण आपल्याला गती धरली पाहिजे. मीन राशीमध्ये जे आळशी आहेत त्यांचं काही खरं नाही आहे, त्यांना शनी महाराज त्रास देणार आहेत. पण मीन राशीमध्ये जे चंचल आहेत त्यांना मात्र करोडपती बनवल्याशिवाय मंगळ ग्रह राहणार नाहीये किंवा 2025 साल राहणार नाही, हे कायमस्वरूपी लक्षात ठेवा. त्यामुळे मंगळाबरोबर चाल करायची. जसं जग पळेल तसं पळायचं. त्याशिवाय आपल्याला गती येणार नाही. गती नसेल तिथं काहीच येणार नाही. हे आत्तापासूनच लक्षात ठेवा. दुसऱ्यांच्या मनावर कंट्रोल करायचा विचार करू नका. 7.7 मध्ये या गोष्टी शक्य नाहीयेत. आपण कोणाला किती पटवून सांगितलं की मी चुकीचा आहे किंवा मी चुकीचा नाहीये, तरीही पुढच्या माणसांना ते पटणार नाहीये. त्याच्यामुळं तो विचारच करू नका की आपलं कुणाला पटेल त्यासाठी आपण त्यांना पटवून सांगत बसू, असे कोणतेही विचार करू नका. अशा नात्यांपासून लांब व्हा की जी नाती तुम्हाला टॉक्सिक झालेली आहेत. तर तुम्हाला 2025 साली शनी महाराज पण साथ देतील. आणि सगळी कुठलंही ते नातं असो, ज्या नात्यांपासनं, ज्या मैत्रीपासनं, ज्या रिलेशनशिपपासनं त्रास होत आहे त्याच्यापासनं टाटा बाय बाय करा. थोडे दिवस वाईट वाटेल, पण रोज उठून रडण्यापेक्षा
हे व्यवस्थित तुमच्यासाठी राहणार आहे. या गोष्टी लक्षामध्ये घ्या. मीन राशीला मुलांकडनं चांगल्या वार्ता मिळतील. सगळ्या गोष्टी व्यवस्थित होणार आहेत. फक्त कंट्रोल करायचंय. आपल्या तोंडावर कुणाला समजून सांगण्याचा प्रयत्न करत बसायचं नाही. आपलं काम आणि ते पण गतीनं कसं होईल हे बघत राहायचं. शनी महाराजांना सोडायचं नाही. हनुमान चालीसा बोलायला सोडायचं नाही. त्यामुळं आपल्याला जे त्रास आहेत 7.5मध्ये ते कमी होतील आणि जी योग्य फळं मिळायची आहेत ती जरूर मिळतील. तुमचा नंबर आहे 99. दोन्ही नंबर 99 आहेत. आणि काय करायचं आहे तुम्हाला उपाय, तर विड्याच्या पानाला थोडंसं मध लावून माता लक्ष्मीला ते अर्पण करायचं आहे. विड्याचं पान म्हणजे खाऊचं पान किंवा नागवेलीचं पान, ह्याला तुम्ही थोडंसं मध लावायचं आहे. माता लक्ष्मीच्या घरातल्या मूर्तीला अर्पण केलं तरी चालेल. सोमवारीच करा आणि नाही केलं तर देवळात जाऊन करा. जे काही शक्य असेल तुम्हाला ते करा. त्यातनं खूप मोठा लाभ होणार आहे तुम्हाला. म्हणजे पैशाच्या बाबतीत कमी पडणार नाही. बाकी मानसिकता जरी हालत राहिली तरी ती कंट्रोल करायची ताकद तुम्हाला गुरुदेव देतील आणि त्यातनं तुम्ही बाहेर निघाल. तर चला, हे होतं 12 राशींचं भविष्य. भविष्य कसं वाटलं याचा याचे मेसेज मला कमेंट बॉक्समध्ये छान छान करा. त्याचबरोबर राशीचं ब्रेसलेट वरती दिलेल्या नंबरवरती सगळ्या राशींनी विचारा आणि जरूर घ्या. 7.5मध्ये अडकलेले लोक, मुलं, विद्यार्थी क्रिस्टल, पेंडल, जे ग्रीन जेड ब्रेसलेट जरूर 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 वापरा. तर या सगळ्या गोष्टींचा व्यवस्थित अभ्यास करा की काय काय मी सांगितलं आहे, म्हणजे तुम्हाला आठवडा पण आणि पुढचं वर्ष पण चांगलं जाईल. चला, आजचा व्हिडिओ इथंच बास करूया. परत भेटूया नवीन माहिती बरोबर, नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत ओम साईराम.